दिनांक 2/6/2025 रोजी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या हेडगेवार नगर इथल्या राहत्या घराचा मागील दरवाजा उघडा असल्याने एक अनोळखी इसम यानं घरात प्रवेश करून लोखंडी कपाट उघडून त्यातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने चोरी करून पळून गेला होता। याबाबत फिर्यादी यांनी अंबड पोलीस स्टेशन इथं दिनांक 3/5/2025 रोजी चोरीचा गुन्हा दाखल केला होता। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस अधिकारी तसेच अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश महाजन, मनोज परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम चोरीचे सोने हेडगेवार नगर येथील अमरधाम जवळ विक्रीसाठी अशी माहिती मिळाली। त्यावरून गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी तसेच अंमलदार पोलीस हवालदार सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रवीण वानखेडे, संजय पोटिंदे आदींनी मिळालेल्या बातमीच्या आधारे हेडगेवार नगर, उंटवाडी, अमरधाम, शिवाजी गार्डनच्या बाजूला नाशिक या ठिकाणी जाऊन त्याचं नाव स्वप्नील संजय पवार व 19 वर्ष, राहणार पाटील नगर, नवीन सिडको, नाशिक असं असल्याचं सांगितलं। त्याच्या ताब्यात सोने तसंच चांदीचे दागिने असा एकूण 38,350 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। आरोपी यानं दिलेल्या कबुलीवरून अंबड पोलीस स्टेशन कडील चोरीचा दाखल गुन्हा उघडकीस आला असून आरोपी यास पुढील कारवाई कामी अंबड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण, बाळू शेळके, शंकर काळे, सुहास क्षीरसागर, पोलीस हवालदार संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रवीण वानखेडे, संजय पोटिंदे आदींनी केली। आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे, नाशिक।